दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचं प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले। पंडित पलुसकर सभागृहात नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे कुंभमंथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिपादन केले। यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की कुंभमेळा हा नाशिकच्या भविष्यासाठी दूरगामी परिणाम करणारा महोत्सव आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली आहे। स्वच्छ, सुरक्षित, हरित आणि यशस्वी कुंभमेळ्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। तर आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सांगितलं की कुंभमेळा केवळ प्रशासनाचा नाही तर सर्वांचा आहे। घर घर कुंभ अभियान राबवून लोकसहभाग वाढवला जाईल। पायाभूत सुविधा व पर्यटन क्षेत्राला या मेळ्यामुळे मोठा बूस्टर डोस मिळेल। तर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा देखील यावेळी घेतला। यावेळी उपस्थित सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी अनेक मौलिक सूचना केल्या। गोदावरी नदी स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी यंत्रणा, गर्दी टाळण्यासाठी सेलिब्रिटींच्या आवाहनात्मक संदेशांचे प्रसारण, स्वयंसेवक नोंदणीसाठी पोर्टल, हवाई प्रवासाच्या सुविधा, स्मार्ट धर्मशाळा, MIDC परिसरात गटार योजना, पर्यटकांसाठी लाईव्ह शो, नाशिक पुणे रेल्वे कनेक्टिव्हिटी, वॉटर ATM, माध्यम प्रतिनिधींसाठी सुविधा केंद्र, वैद्यकीय हेल्पलाईन, स्वयंसेवकांना जीवरक्षक प्रशिक्षण, पार्किंग व ट्रक टर्मिनल, बहुभाषिक हेल्प डेस्क तसेच विशेष मोबाईल ॲप अशा अनेक सूचनांचा यात समावेश होता। कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित व यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। या कार्यक्रमाला आमदार राहुल डिकले, आमदार मंगेश चव्हाण, विभागीय आयुक्त व कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी जलज शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।